दरम्यान या वादग्रस्त वक्तव्यावरती रामगिरी महाराज मात्र ठाम आहेत। गुन्हा दाखल झाला असेल तर नोटीस आल्यावर पाहू असं रामगिरी महाराज म्हणाले। तर मंत्री गिरीश महाजनांनी काय म्हटलंय ते देखील पाहूयात। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हिंदू धर्म जरी सहिष्णुता असला तरी शेवटी सहिष्णुता जर अंत कोणी पाहत असेल तर अशा वेळेला आपण मजबूत राहिलं पाहिजे आणि हिंदू धर्माने जागृत राहिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून आम्ही ते वक्तव्य केले। जे आता आम्ही बोललेलो आहेत आणि जे काय परिणाम असतील त्याच्या सामोरं जाण्याचा आपली तयारी आहे। आता आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललेलो आहेत। आता सप्ताह चालू आहे, सप्ताह झाल्यानंतर काय घडेल ते आम्ही पाहणार आहोत। सर्व ते काय म्हणाले काय उगाच मोडतोड करून दाखवायचं मला वाटतं ते काही योग्य नाही। त्याची शेवटी चौकशी होऊन त्या संदर्भामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या संदर्भात निर्णय करतील। पण असं म्हटलं जाते या रामगिरी महाराजांना पुन्हा झालं बोललो मोबाईल बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।